गोहत्या तात्काळ बंद करून गायीला राजमाताचा दर्जा द्यावा अशी मागणी गोमाता सन्मान आवाहन अभियानाच्या वतीने सोमवारी 17 एप्रिल रोजी बेळगावात करण्यात आली। या मागण्यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आले। अभियानाअंतर्गत सोमवारी सकाळी शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल येथून मोर्चाची सुरुवात झाली। या मोर्चात साधू संत, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गोभक्त महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान सहभागीकडून गोहत्या बंदी, गो संवर्धन आणि गोमातेच्या संरक्षणाबाबत जनजागृती करणारे फलक हातात घेण्यात आले होते। भारत माता की जय, गोमाता की जय तसेच गोमाता राष्ट्रमाता अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। मोर्चात सजविलेले मिनी ट्रॅक्टर ट्रॉलीवर गोमाता आणि भारतमातेची तैलचित्रे प्रदर्शित करण्यात आली होती। अग्रभागी नेण्यात आलेली गाय आणि वासरू हे मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले। मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झाली। तेथे विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने निवेदन स्वीकारून ते तातडीने मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हे अभियान गायीच्या संरक्षण, संवर्धन आणि सन्मानासाठी राबवले जात आहे। गायीला देशभर सन्मानाचे स्थान मिळावे आणि गोहत्येवर संपूर्ण बंदीसाठी कठोर कायदा लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच गायीचे संरक्षण आणि संवर्धन सुनिश्चित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। गो सन्मान यात्रा सर्व देशभर आज 5,500 तालुक्यांमध्ये मधून गोरक्षक आपली एक मागणी घेऊन येत आहेत। या गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावं आणि गोहत्या थांबवाव्यात, कारण गोमाता जगली तर राष्ट्र जगणार आहे। कारण शेती वगैरे जर बघितला की गायीच्या वरतीची शेती अवलंबून आहे म्हटलं तर हरकत नाही। आज देशामध्ये गोहत्येचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, जगामध्ये आपल्या देशाचा 2 नंबरवरती नंबर आलेला आहे गोमांस सप्लाय करण्यामध्ये। तर हे बंद झालं पाहिजे। गेल्या अनेक वर्षापासून गोरक्षकांची ही मागणी होती, पण त्याच्यामध्ये सरकारचं म्हणावं तसं लक्ष जात नाही आहे। आता असलेलं हिंदुत्ववादी सरकार आपण म्हणतोय, त्यांनी ताबडतोब गोहत्या बंदी आणावी आणि गायींचं रक्षण करावं असं श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं आम्ही मागणी करतोय। आणि या आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व हिंदू संघटनांनी सहभाग घेतलेला आहे, त्यांचंही आम्ही अभिनंदन करतोय, आभार व्यक्त करतोय। धन्यवाद। अभियान सुरू केलं तो म्हणजे गो सन्मान आवाहन अभियान। या अभियानामध्ये सर्व देशवासी एकत्रित होऊन गायीला राष्ट्रमाता घोषित करावं। गायींची हत्या या देशामध्ये होऊ नये। देशाला स्वातंत्र्य येऊन 70 वर्ष पूर्ण झाली सुद्धा अजूनही या देशामध्ये गायींची हत्या होते। गायींची हत्या पूर्णतः बंद व्हावी, गायींवरती उचूचा कायदा लागू व्हावा याकरिता देशाच्या राष्ट्रपतींना, देशाच्या पंतप्रधानांना आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गव्हर्नरला एक निवेदन पत्र तहसीलदारांच्या हाती सोपित करण्यात येते की आपण या ताबडतोब या कामावरती लक्ष देऊन ताबडतोब गायींची हत्या थांबवावी, गोवंशाची हत्या थांबवावी आणि गायीला राष्ट्रमाता घोषित करावं असं सर्व साधू संतांचं एक विनवणी पत्र आहे तहसीलदारांना, सर्व सरकारला ते तुम्ही लवकरात लवकर लागू करावं या सर्वांची साधू संतांच्या तुमच्यासाठी प्रार्थना आहे। धन्यवाद। जय गोमाता, जय गोपाल। यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे, बेळगाव तालुका प्रमुख कल्लाप्पा पाटील, हिरामणी मुचंडीकर यासह विविध हिंदू संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदी उपस्थित होते।